कोणते संघ असतील आपण पाहणार आहोत, परंतु या सामन्याचा विचार करायला गेलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना, एका बाजूला चिराग प्रियांशी 11 मोहपे कोळके संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत जय चिरोबा 11 सांगडे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय जातो सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. मिळते ती सिंगलने या ठिकाणी संघाचं खातं ओपन झालंय. जय चिरोबा 11 सांगडे संघ आपण बघतोय फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलाय, तर क्षेत्ररक्षणच करण्यासाठी आपण पाहतोय चिराग प्रियांशी 11 मोहपे कोळके संघ. आणि या दोन संघांमध्ये आपली चालू असलेली चुरस आपण पाहिलं होतं. आजच्या दिवसाची पहिली लढत पण या दोन संघांमध्ये झाली होती आणि शेवटही त्याच दोन संघांमध्ये, म्हणजे आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये सांगडे संघाने बाजी मारली होती. आता मात्र त्या पराभवाचा या ठिकाणी बदला घेतला जाईल का, कारण आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये हौसले बुलंद झाले होते ते मी म्हणेन मोहपे कोळके संघाचे, आणि अशा परिस्थितीत तोच आत्मविश्वास घेऊन या मैदानामध्ये पुन्हा एकदा या सामन्यामध्ये तो आत्मविश्वास हा संघ दाखवेल का. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला थोडीशी चेंडू कमी अंतर या ठिकाणी पाहायला मिळालं. एक चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच दाखवलं गेलं त्या क्षेत्ररक्षकाकरवी. या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. सलामीची जोडी आशिष पाटील विशाल शेळके ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला रितेश आगिवले हा सलामीचा गोलंदाज. या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये 69 धावा जमा केल्या होत्या, त्याही धावांचा सहजतेने पाठलाग केला होता. अशा वेळेस 70-75 धावा जमा कराव्या लागतील, परंतु तशा पद्धतीने प्रयत्न करेल का. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ गोळीच्या वेगानं डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये सरळ चौकारासाठी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण बघतोय आणि सुरुवात आता मात्र चांगली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं एक धाव आली होती, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेला हा चौकार. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला मित्रांनो. धावा जमा झाल्या त्या तब्बल 5. गोलंदाज रितेश चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडूला फक्त ऑफसाईडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. आलेला हा चौकार. तर एकूणच आपण पाहिलं चेंडूचा फेस, या चेंडू ज्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या दिशेने वळवला आणि फलंदाजांनी त्याच दिशेने टोला लागण्याचा प्रयत्न केला, त्यावर आलेला चौकार. एकूण धावा पाहायला मिळत आहेत 9 धावा. इथे मात्र आपण बघतोय पंचांकडे अपील केली होती, पंचांनी सांगितलं हा चेंडू बाहेरच्या दिशेला जातो आणि अशा परिस्थितीत लेग बाईकच्या स्वरूपाने ही अवांतर धाव पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर पॉवर प्लेचं पहिलं षटक रितेशचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आशिष पाटील आणि माफ करा विशाल शेळके, तर दुसऱ्या उजव्या हाताचा फलंदाज आशिष पाटील ऑन द स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळतंय. ही सलामीची जोडी जय चिरोबा सांगडे संघासाठी आपल्याला पाहायला मिळते, परंतु गोलंदाज रितेश तयार. चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक सुनील मध्ये चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल, आणि या सिंगलला आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला पाहायला मिळतोय. एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 11. आपण म्हणतोय मागच्या सामन्यामध्ये 69 धावांचा पाठलाग सहजतेने केला होता तो याच चिराग प्रियांशी 11 कोळके मोहपे संघानं, आणि अशा परिस्थितीत आता मात्र त्या संघाविरुद्ध किमान 70 धावा जमा करण्याच्या इराद्यानं हा संघ उतरलाय का, की वेगळीच मनस्थिती या ठिकाणी एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळेल. परंतु पाहूयात सद्यस्थितीला पहिलं षटक संपलंय, धावा जमा झाल्या त्या तब्बल 11.
तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय षटकाराने सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय रसिक मते त्याच्या हातामध्ये चेंडू दिला होता. पहिल्या चेंडूवर आलेला हा षटकार आणि एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रितेश आगिवलेनं पहिलं षटक फेकलं होतं. 11 धाबा खर्ची केल्या होत्या. रसिकनं मात्र या ठिकाणी थोडीशी खराब सुरुवात केली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, परंतु जबरदस्त रोहित शर्माची आठवण करून देणारा फुल शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय षटकारासाठी. ठिकाणी आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट लकी असते, तशाच पद्धतीने आपण बघतोय बाळू चेंडू पकडण्यासाठी गेलाय, बघा शोधण्यासाठी गेलाय, कारण त्याला माहिती आहे हाच चेंडू आमच्या टीमला पाहिजे. असे बरेचसे पाठीराखे असतात. त्या सगळ्या पाठीराख्यांचे आपण स्वागत करूयात, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा फलंदाज त्यांच्या आवडीचा खेळाडू एक चांगला खेळ करतोय. अशा परिस्थितीत तो चेंडू हरवता कामा नये आणि या इराद्याने आपण बघतो त्या पाठीराख्यांचंही आपण नेहमी स्वागत करूयात, कारण आपण म्हणतो आपल्या पाठीशी कोणी उभा असेल तर आपण चांगलं कार्य नेहमीच करत असतो. तशाच पद्धतीनं प्रत्येक खेळाडू असतो, कारण त्याच्या पाठीशी बरेचसे फॅन फॉलोअर्स असतात आणि त्याच वेळेस ते एक चांगला खेळ करत असतात. तर या सगळ्या पाठीराख्यांचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया. चेंडू पुन्हा एकदा मैदानात परतलाय. पाहूयात बॅक टू बॅक आलेले या ठिकाणी 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि धावफलकावर धाबा जमा झाल्या त्यात तब्बल 23 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रसिक मते थोडासा या ठिकाणी नक्कीच महागडा ठरलाय. पहिला चेंडू फुलटॉस फेकला होता, दुसरा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा टाकला होता आणि त्यावर आलेला फुल शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडूचा टप्पा थोडासा खोल ठेवला, चेंडूच्या या ठिकाणी उंची कमी दिली आणि परिणाम पाहायला मिळतोय. विकेट किपरने त्याचं काम या ठिकाणी चांगलं केलंय आणि एकूणच 2 खराब चेंडूच्या प्रतीक्षेनंतर मात्र आपण बघतोय एक चांगला चेंडू रसिक मतेच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळतोय 23 या आकड्यावरती. 23 धाबा धावफलकावर गोलंदाज रसिक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर आणि वाडिश लॉंगऑफच्या मधोमध तिथे मिळते सिंगल आणि या सिंगलला आपण बघतोय 24 धाबा धावफलकावर. चांगली फलंदाजी आशिष पाटील, विशाल शेळके आपण बघतोय. 2 षटकार लगावले ते आशिष पाटीलनं, 2 चौकार लगावले ते विशाल शेळकेनं आणि अशा परिस्थितीत दोनही फलंदाज एक चांगला खेळ करतायत, कारण त्यांना माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जय चेरोबा 11 सांगडे संघानं या ठिकाणी मात दिली होती, मी म्हणेन चिराग पियांची 11 मोपे कोळके संघाला. आणि अशा परिस्थितीत तीच जीत तोच या ठिकाणी पहिला विजय या ठिकाणी अशाच पद्धतीने कायम ठेवायचा आहे या इराद्याने आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. परंतु बघूयात रसिक मध्ये आपल्या या गोलंदाजीवर एखादा चांगला चेंडू टाकून विकेट मिळवण्याचा प्रयत्न करेल का. धावफलकावर धाबा 24 दुसरा षटक प्रगती पथावर. गोलंदाज रसिक गोलंदाजी करतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 2 चेंडूवर काही करामत करेल का. इथे मात्र पाहायला मिळतंय थोडंसं लेट कॉलिंग झालं होतं आणि मिळते ती सिंगल, कारण चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो सिली मिडऑफच्या क्षेत्ररक्षका करवी, परंतु तोपर्यंत मिळते ती सिंगल आणि या सिंगलला आपण बघतोय 25 धाबा धावफलकावर जमा झाल्यात. 9 या धावसंख्येवरती खेळतोय विशाल. आशिष खेळतोय तब्बल 15 या आकड्यावरती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25 धाबा धावफलकावर. आतापर्यंत बघतोय आपण 2 षटकार बॅक टू बॅक लगावले होते पहिल्या 2 चेंडूवर, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. नंतरच्या 3 चेंडूवर फक्त 2 धाबा खर्ची केल्या तर गोलंदाज रसिकनं. इथे मात्र पुन्हा एकदा खडेखडे स्ट्रोक्स लगावलाय, चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. या षटकातील 3रा षटकार. दोन षटकांचा खेळ संपला मित्रांनो. धाबा जमा झाल्या त्या तब्बल
31 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बिनबाद 31 एक जबरदस्त या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. घणाघाती प्रहार करत आपण बघितले 3 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत पहिली असं 2 षटकांमध्ये आपण बघितले. पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी आता मात्र जे क्षेत्ररक्षणाची बंदी होती ती बंदी आता हटवण्यात आली. आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये कितपत धावा जमा करेल आज संघ या उलट आपण बघतोय जय चेरोबा 11 सांगडे या संघानं आपण बघितलं होतं फलंदाजीला आल्यापासून सुरुवातीचे पहिले काही चेंडू या ठिकाणी सावधानतेने खेळले, संयमीने खेळले आणि त्यानंतर मात्र प्रहार करायला सुरुवात केली आणि आता मात्र पाहायला मिळतोय 12 चेंडू आणि धावा जमा केल्या त्या तब्बल 31. आता मात्र शेवटचे 18 चेंडू शिल्लक असेल कितपत धावा जमा करेल तो सांगडे संघ ते येणारा काळ सांगेल. परंतु मागच्या सामन्यामध्ये भलेही तुम्ही 69 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण केलं असेल परंतु तो संघ वेगळा होता, ते गोलंदाज वेगळे होते, ते क्षेत्ररक्षक वेगळे होते. या सामन्यात मात्र तुम्हाला सांगडे संघासमोर या ठिकाणी आव्हान असेल ते मी म्हणेन कोळके मोपे संघाला. परंतु इथे मात्र पाहायला मिळते जे सत्र चालू केलं होतं षटकारांचं ते चालूच आहे. याही चेंडूवर पाहायला मिळतोय तो विशालच्या बॅटमधून षटकार. $37 लॉस ऑफ नन 19 पाहतोय बिनबाद 37 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतंय. रसिक पुन्हा या ठिकाणी आपण बघतोय रितेश. यावेळेस पुलटा चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? इथे मात्र कोणती चूक केली जात नाहीये. पहिल्या या ठिकाणी विकेटचा शोध पूर्ण होतोय. पहिला गडी बाद होतोय तो विशाल. सचिनजी सुर्वे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बिस्लरी कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतायत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सचिनजी सुर्वे या आपण आपलं मनापासून स्वागत. या 40गाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर बघूया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये या ठिकाणी जय चेरोबा 11 सांगडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी घणाघाती प्रहार करतायत दोन्ही बाजूने. परंतु या वेळेस थोडंसं रोखलंय ते रितेश आगिवलेनं. विकेट मिळवून दिली आपल्या संघासाठी ती विशाल शेळकेची. परंतु पाहूयात नवीन फलंदाज ऋतिक पाटील नवीन फलंदाजाच्या स्वरूपाने या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचेल तोपर्यंत मिळते सिंगल. 38 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित या सामन्यामध्ये 80-85 धावांचा पाठलाग केला जाईल का. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा रितेशनं थोडासा ब्रेक लावण्याचं काम केलंय. विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर आलेली ही सिंगल आता मात्र पाहायला मिळतंय. 38 धावा धावफलकावर. 38 धावा धावफलकावर. इथे मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय. स्वतः किपर या ठिकाणी चेंडू मागे धावतोय तोपर्यंत मिळते सिंगल. बाईकच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीने ही धाव संघाला नेऊन ठेवतीये ती तब्बल 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावर. गोलंदाज रितेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. रितेशनं ठरवलं होतं हा चेंडू हे षटक त्याच्या हातामध्ये त्यानं घेतलं होतं जेणेकरून धावांवर कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जाईल, विकेट मिळवता येतील आणि त्या इराद्याने टाकलेली गोलंदाजी आता मात्र सक्सेसफुल षटक पाहायला मिळते ते रितेशचं. कारण आतापर्यंत 4 चेंडू त्यानं फेकलेत, 1 गडी प्राप्त केलाय, 7-7 त्यानं आतापर्यंत धावा खर्ची केल्या तर तब्बल 7.
जबरदस्त चेंडू या ठिकाणी व्हायला मिळतोय. पंचांनी या चेंडूला दंडित केले. चेंडू आपण बघतोय खराब टाकला जातोय. ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता रितेशनं. कारण आपण बघतोय समोर असलेला फलंदाज तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे आणि अशा वेळेस त्याच्या रडारमध्ये चेंडू टाकण्यापेक्षा त्याच्या उलट या ठिकाणी चेंडू त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाहूयात या ठिकाणी स्वैर चेंडूचा इशारा आला. धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 40 या आकड्यावरती. 40 धाबा धावफलकावर. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार चौकार. स्वागत करूया सन्माननीय अष्टविनायक ब्रेवरेज आणि ऑक्सिलेट बिस्लरीचे सुपरवायझर आदरणीय सचिनजी सुर्वे. आम्हाला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अष्टविनायक ब्रेवरेज ऑक्सिलेट शुद्ध पाण्याची बिस्लरी आपण नेहमीच पाहत असतो आणि त्या ब्रँडेड बिस्लरीचे सुपरवायझर म्हणून सचिनजी सुर्वे यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. विनंती करेन आयोजकांना की आपण त्यांचं स्वागत करावं. मंगेजी पाटील यांना विनंती असेल की त्यांचं स्वागत आपण इथे पाहणार आहोत. नेहमी ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या वेळेला आपण या मंडळींना पाण्याची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळतं. सचिनजी सुर्वे यांचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहाल. अष्टविनायक बेवरेज ऑक्सिलेट बिस्लरीचे सुपरवायझर आहेत. त्यांचं आपण या 40गाव प्रीमियर लीगमध्ये अगदी सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेसाठी आवर्जून भेट दिलीत त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू रोशन. तर आपण बघतो या ठिकाणी पुन्हा एकदा या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. आपण पाहताय 24 लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जय हनुमान मसोबा नारपोली आणि एक साथ मित्रांची आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. 40गाव प्रीमियर लीग या ठिकाणी आपण बघतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. चालू असलेला सामना जय चेरोबा 11 सांगडे विपक्ष चिराग प्रियांशू 11 मोहपे कोळके संघ या दोन संघादरम्यान चालू असलेली झुंज आपण बघतोय. पहिल्या सत्राचा खेळ फलंदाजी करतोय जय चेरोबा 11 सांगडे संघ ज्यांना आतापर्यंत एक गडी गमावलाय. 44 धाबा धावफलकावर आशिष पाटील खेळतोय 21 या धावसंख्येवरती. ऋतिक पाटील खेळतोय एका चौकाराच्या मदतीनं 5 या अंकावरती. तर एकूणच आपण बघतोय आता मात्र चौथा षटक करण पवारचं. परंतु या ठिकाणी आपण बघतोय आशिष पाटील कडे आपल्या ताकदीचा वापर करताना चेंडू फेकून दिलाय षटकारा. आणि इथे मात्र 50 धावा पूर्ण झाल्यात. त्या मी म्हणेल जय चेरोबा 11 सांगडे संघाच्या 50 कंप्लीट झाले. सांघिक स्वरूपाने या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न ब्लॉक हॉल मध्ये या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये यश लागलं ते या गोलंदाजाला. आपण पाहिलं होतं मागचा चेंडू थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यावर आलेला प्रहार. परंतु या उलट या चेंडूवर त्यानं विचार केला थोडासा चेंडूला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश लागताना मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते 50 धाबा. गोलंदाज करण पवार यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि रसिक मतेने घेतलेला झेल या ठिकाणी संपवलाय तो खेळ या ठिकाणी आशिष पाटीलचा.
धाबा त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. त्या आशिषने एक जबरदस्त फलंदाजी आपल्या दाखवली. ज्या पद्धतीने फलंदाजी त्यांना केली होती, आग ओकणारी फलंदाजी होती. तब्बल 10 चेंडूंमागे 27 धाबा त्यांना जमा केल्या होत्या. नवीन फलंदाज या ठिकाणी आता मात्र मैदानाकडे पाहायला मिळतोय. मंगेश पाटील ऑन द स्ट्राईक. नवीन फलंदाज पाहायला मिळेल. आपण बघतोय चौथं षटक करण पवारचं. ज्या करण पवारना पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसला होता, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि आता मात्र आपण बघितलं एक मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये अडकवला होता. तो आशिष पाटीलच्या स्वरूपानं करण पवार एक चांगली गोलंदाजी, आता चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते चिराग प्रियांशी 11 कोळके मोपे संघाच्या बाजूने. परंतु बघूयात इथे मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय. चेंडूला सरळ फेकून दिलाय. जसं बंदुकीतून गोळी सुटावी तशाच पद्धतीने जातोय हा षटकार. पाटील आपण बघतो ना की पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेला हा फलंदाज पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. षटकाराने त्याने स्वतःचं खातं ओपन केलंय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 56 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र रसिक मतेनं पुन्हा एकदा हा झेल टिपला आणि फलंदाजाला बाद केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक जबरदस्त भिंत आकारली आणि या भिंतीला भेदणं थोडंसं कठीण गेलंय. कारण आपण बघतोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये आपल्याला रसिक मते पाहायला मिळतंय, तर लॉंगॉपच्या रिजन मध्ये सुनील मते या दोन खेळाडूंनी या ठिकाणी फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. म्हणजे एक जबरदस्त भिंत आपल्याला पाहायला मिळते. सुनील मते, रसिक मते या दोन क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त झेल टिपून या ठिकाणी कमबॅक करण्याचं नक्कीच काम करून दिलंय. ते चिराग प्रियांशी 11 मोपे कोळके संघाला. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आपण बघतोय. गोलंदाज करण पवार इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस प्रहार तर केलाय, परंतु चेंडू जातोय सरळ मिड विकेट आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून सरळ जातोय षटकारासाठी. तो या ठिकाणी 2 षटकारांनी या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तब्बल 3 षटकार आले आणि या 3 षटकारांनी मी म्हणेन की धावसंख्या नक्कीच उंचावली आहे ती जय चिरोबा 11 सांगडे संघाची. अशा परिस्थितीत आपण पाहतोय पहिल्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 62, लॉस ऑफ 3 विकेट 62 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र हा खेळ या ठिकाणी कुठपर्यंत जाऊन पोहोचेल, कारण आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये 69 धावांचा पाठलाग सहजतेने केला होता. तो याच चिराग प्रियांशी 11 मोपे कोळके या ठिकाणी कोळके संघानं. अशा परिस्थितीत या 70 धावा मागच्या सामन्यामध्ये सोप्या जरी वाटत असेल, परंतु या सामन्यात मी म्हणेन की आतापर्यंत रोखायला गेलं पाहिजे होतं. परंतु एक शेवटचा षटक या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे आणि या षटकामध्ये जर का 10-15 धावा आल्या तर नक्कीच एक मोठा धावासंख्येचा डोंगर उभा राहील. परंतु बघूयात जिग्नेश मतेच्या हातामध्ये आता शेवटचं षटक देण्यात आलंय. स्लॉगवरचं षटक जिग्नेश मतेच्या हातामध्ये. ऑन द स्ट्राईक या ठिकाणी आपण बघतोय ऋतिक पाटील बोर्लेगावचा हा खेळाडू. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय आशिष मुंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील बोर्लेगावचा हा खेळाडू एक जबरदस्त या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचे विनोद पाटील त्यांचं आम्ही स्वागत करतोय बोर्लेगावचे, कारण आपल्याला पाहायला मिळतंय संदेश पाटील यांच्या जोडीनं बऱ्याचदा आम्ही त्यांना पाहतो.
पहिला चेंडू जबरदस्त या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज जिग्नेश मतेनं. काय जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकलाय. अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ज्या वेळेस पोहोचला होता म्हणजे आपण म्हणतो ना की बॅटचा फेस ओपन करण्या अगोदरच चेंडू जो विसावला होता तो विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती जिग्नेश मतेची. धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळतंय. ते 62 लॉस ऑफ 3 विकेट 62 धावा या ठिकाणी ऑनबोर्ड पाहायला मिळतात. 3 गडी गमावलेत. इथे मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही या ठिकाणी आपण बघतोय 63 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. 63 धाबा या षटकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. स्लॉगवरचं षटक गोलंदाज जिग्नेश मतेच्या वाट्याला आलंय. एक चांगलं षटक मी म्हणेन त्याच्या वाट्याला. इथे मात्र दांडी गुल केली आणि गडी बाद केलाय. तो फलंदाज या ठिकाणी बादून तंबूत परतेल. आशिष समाधान गायकर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळेस यष्ट्यांचा वेध घेतला तो गोलंदाज जिग्नेश मतेनं आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून या ठिकाणी तंबूची वाट दाखवली ती फलंदाज आशिषला. नवीन फलंदाज समाधान गायकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑन द स्ट्राईक. परंतु समाधान आले आले या ठिकाणी चेंडूला टोलवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाही. बॅक टू बॅक आपल्या षटकामध्ये दुसरा गडी गारद केलाय तो जिग्नेश मतेनं. तर बघूयात या ठिकाणी विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या ठिकाणी आपल्याला पोहोचला हा खेळाडू जिग्नेश मते. या स्पर्धेतील हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. परंतु कौतुक केलं पाहिजे जिग्नेश. असं वाटलं होतं की 70 कंप्लीट करेल की काय हा संघ परंतु 70च्या आतमध्ये रोखण्याचं काम केलंय आणि इथे मात्र पाहायला मिळतं हा सत्र या ठिकाणी संपन्न झाले. धावा जमा झाल्या त्या तब्बल 63 धाव्यांवर रोखलंय ते मी म्हणेन चिराग प्रियांशू 11 मोपे कोळके संघानं जय चेरोबा 11 सांगडे संघाला मी इथून घेतो आपली रजा. या ठिकाणी मी आमचे मित्र प्रकाश पाटील असेल वासुदेव पाटील असेल सगळ्या नारफोली गावातील माझे सगळे मित्र त्यांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतोय की या 40गाव प्रीमियर लीग मध्ये आपण मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं नक्कीच अभिनंदन. या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि या शृंखलेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. कारण आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ संपलाय जिथे धावा जमा झाल्या त्या 63. मागच्या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त केला होता तो कोळके मोपे संघानं तोच विजय या ठिकाणी या सामन्यामध्ये कायम करतील का त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल. परंतु दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मी ते सांगतोय आपली रजा घेतोय. कुठेही जाऊ नका. सामने असेच चालू राहतील. 40गाव प्रीमियर लीग पुन्हा एकदा या ठिकाणी रंगतदार पाहायला मिळेल. थँक्यू. देवेंद्र माळी यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. धन्यवाद देवेंद्रजी आपण इथे आलात आणि 40गाव प्रीमियर लीग मध्ये आपलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आज के दिन में टॉप 12 में जाने की कंपटीशन यहाँ पे चल रही है. पहला मुकाबला पहली टीम गई थी दीपक इंटरप्राइजेस OV11 खानावले टीम. अभी इंतजार में यहाँ पे जय चेरोबा सांगड़े और उनके बनाम खेलते हुए हम देखेंगे चिराग प्रियांशु 11 मोपे कोलके के बीच में ये मुकाबला है. हालांकि जीतने के लिए रनों की जरूरत है 64.
64 रनों का पीछा करना है। अंतिम गेंदबाजी की बात करें ना तो बेहतरीन गेंदबाजी की थी जिग्नेश मते ने। इस ओवर में आए थे मात्र 1 रन देकर 2 विकेट, क्योंकि इसके पहले की ओवर जो थी थोड़ी महंगी साबित हुई थी। करण पवार की 18 रन दिए थे उन्होंने, उसके बाद कमबैक। जैसे कि बात छेड़ी थी देवेंद्र मालिनी, कम से कम लग रहे थे 70-75 रनों का टारगेट सेट करेगी बल्लेबाजी करते हुए, लेकिन बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी देखने को मिली। उद्याच्या 4 संघांमध्ये उद्याचा दिवस खेळला जाईल, त्याचं लॉट्स आपल्या समोर येईल। तर लक्षात घ्या 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले, पहिली मॅच असेल विरोधात असेल बादशाह सोडा। पहिली मॅच असेल 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले, बादशाह सोडा, सयुरी 11 जय बापदेव सांगडे टीम असेल, सांगडे पाळी। दुसरी मॅच असेल अयांश 11 कोळखे विरोधात असेल आई मरियाई प्रतिष्ठान इंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडू। तर लक्षात घ्या पहिल्या मॅच जी आहे अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले विरोधात असेल जय बापदेव सांगडे पाली। या संघाने उद्या 9 वाजता रिपोर्टिंग करायची, आयोजकांशी कॉन्टॅक्ट करायचं आहे। त्यानंतर दुसरी मॅच असेल अयांश 11 कोळके विरोधात आई मरियाई ग्रुप शेडुंग अजिवली। या 2 संघांनी 10 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर देखने को मिलेंगे, हर्षल पवार और सूरज पाटिल। हर्षद पाटिल और सूरज पाटिल। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाज तैयार रहेंगे पावर प्ले की गेंदबाजी करते हुए। 64 रनों का पीछा करना है बल्लेबाजी करते हुए। यहाँ पे देखा जाएगा तो चिराग पियांश 11 मोपे कोल की टीम को, परेश शेळके आरंभिक गेंदबाजी के लिए तैयार। 64 रनों की जरूरत है। आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। कांटे की टक्कर यहाँ पे देखने को मिलेगी। डुआ डाई की ये रेड है, क्योंकि यहां से जितना बहुत मायने रखेगा टीम के लिए। आउटसाइड ऑफ स्टंप बाहर की तरफ गेंद निकली, टप्पा खाने के बाद शरीर से दूर फेंकी गई गेंद थी, डॉट बॉल निकल गई यहां से। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। यहाँ पे बल्लेबाजी करते हुए 64 रन बनाए हैं। रनों का अंबार खड़ा कर दिया था बल्लेबाजी करते हुए सांगडे टीम ने। रनों का बुरुज खलीफा कर दिया था खड़ा। अब इस अंबार को लांघना है तो बड़े बड़े शॉट खेलने पड़ेंगे। मुकाबले में टॉप 12 में जाने की इच्छा अगर है आपकी तो इस मुकाबले को जीतना बेहद जरूरी होगा। फ्रंट फुट पर आकर खेलने का प्रयास, अच्छी कोशिश थी। शायद खिलाड़ी थोड़े से इंजर्ड हो चुके हैं, आगे आकर खेल रहे थे। यहाँ पे सुदर्शन हमने देखा एन वक्त पर मिस हो गए, गेंद को मिस किया था और जैसे विकेट कीपर के हाथों में गेंद गई थी पीछे लौटना पड़ा था। प्रणीत पाटिल है विकेट कीपर। वहां पे देखा जाएगा तो हर्षद पाटिल, पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी हुई थी उनकी। अब देखना होगा, विकेट को बचाकर खेलना है और रन भी बनाने हैं। ये सब कुछ मुमकिन करना है अगर यहाँ पे टॉप 12 में जाना चाहते हैं तो। लेकिन जहां तक परेश की बात करें, वाकई तारीफ काबिल गेंदबाजी। लो फुल टॉस, गेंद नजर लग गई गेंदबाज को और ये देखिएगा गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार। 4 रन। चार रन आए थे, शुरुआत हुई है, बेहतरीन शुरुआत यहां पे देखने को मिली बल्लेबाजी करते हुए। हालांकि 2 गेंदें डॉट जरूर निकली थी चिराग पियांश 11 मोहपे कोलके टीम की। लेकिन जहां तक बात की जाए ना परेश शेळके की, अच्छी गेंदबाजी हुई थी। पिछले मुकाबले में भी हमने देखा था परेश ने बेहतरीन गेंदबाजी की थी। वही परेश
और घुमाकर खेल दिया इस बार, मिड विकेट के सर के ऊपर से इस गेंद को खेला जाएगा। वाह, ब्यूटीफुल सिक्स। का नाम लिया जाता है, लेकिन खास तौर पर बात करेगी तो द्वारकानाथ सुर्गे की टीम जीत चुकी है। आगे फिर टॉप 12 में जा चुके हैं। संतोष पवार की भी टीम जीत चुकी है। तो सभी जिम्मेदारी दीपक पाटिल सर को निभानी पड़ेगी आने वाले वक्त में। गेंदबाज तैयार, गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए स्वीप चिट करना चाहते थे। वाह, क्या बढ़िया स्ट्रोक लगाया बल्लेबाज ने। वाकई खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला। बल्लेबाज हर्षद पाटिल के बल्ले से नंबर आए थे इस गेंद के ऊपर 6। रन बने। पहली ओवर शुरुआती दौर की गेंदबाजी अगर देखे जाए तो परेश शेड़के की तारीफ कर रहे थे हम जब 2 गेंदें डॉट निकली थी। उसके बाद शायद नजर लग गई गेंदबाजी को। लगातार 3 गेंदों के ऊपर 2 छक्के 1 चौका आया। और बल्लेबाजी की बात करें तो हर्षद पाटिल जीवन दान मिला था विकेट कीपर के रनआउट से बचे थे ये बल्लेबाज, और कमाल की बल्लेबाजी करते हुए। ऑर्गेनाइजर अगर देखा जाएगा, प्रकाश पाटिल हो, योगेश मस्कर हो, वासुदेव पाटिल, नरेंद्र मस्कर, आकाश पाटिल, दिनेश पाटिल, प्रवीण भोईर, दीपक कुरंगले और उनकी पूरी कंपनी ने काफी मेहनत की है। ये नया साल है इस मैदान के ऊपर चालीसगांव प्रीमियर लीग का, लेकिन कौन कहेगा, बेहतरीन ऑर्गेनाइज इस टूर्नामेंट को। लोअर फुल टॉस गेंद, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग के बीच में 30 यार्ड दायरे के अंदर इस गेंद को फील्ड कर दिया। सिंगल रन आए, माफ कीजिएगा, डॉट निकली है गेंद, और इस डॉट गेंद के साथ टीम की टोटल वहीं पे रुकी हुई 16 रन बगैर विकेट के नुकसान पर। दिसंबर 2024 मतलब इस साल की अंतिम दिन तक ये मुकाबला यहाँ पे खेला जाएगा। जो फर्स्ट प्राइज 1,11,111 रुपए, सेकेंड प्राइज है 50,555 रुपए, थर्ड प्राइज 25,555 और फोर्थ, फिफ्थ एंड छठा भी प्राइज सेम है। मैन ऑफ द सीरीज के लिए मोहन शेठ लबड़े, उनकी ओर से ये जो हमें बाइक मिली है, चमचमाती हुई बाइक, जो पहले साल आई थिंक अनिकेत म्हात्रे को मिली थी, उसके बाद प्रवीण भोईर को 1 साल मिली थी, और तीसरे साल की इंतजार में रहेगी ये बाइक किसके नाम जाएगी। चालीसगांव प्रीमियर लीग की चमचमाती हुई ट्रॉफियां, बड़ी बड़ी ट्रॉफियां इंतजार कर रहे हैं हर एक टीम के नाम का। घुमाकर खेलने की कोशिश मिड विकेट के रीजन में, वहां पे खिलाड़ी है लेकिन दर्शक बन के रह गए। गेंद जाएगी, रुकेगी नहीं 6 रनों के लिए। ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदीप पाटील उलव्याहून आहेत आणि अरुण फडके साहेब आहेत मोहोहून। प्रदीप पाटील साहेब उलव्याहून आणि अरुण फडके साहेब आहेत मोहोहून। त्यांचं करूया स्वागत। काय दमदार स्वागत झालेलं आहे। प्रदीप पाटील साहेब आणि अरुण फडके साहेब षटकाराने, आणि या षटकाराने मात्र गतिमान पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते। 28 धावा धावफलकावर।
कैलाश दादा मादरे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य के प्रेसिडेंट है और उनकी ये सब सेना है जो यहाँ पे आ चुके हैं, उनका हम करेंगे दिल से शुक्रिया अदा। बेहतरीन शुरुआत यहाँ पे लगातार के 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागे हैं बल्लेबाज ने। शानदार बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी। रजत पाटिल, सूरज पाटिल इस वक्त 9 सेकंड में इस वक्त खेल रहे दूसरे नंबर पर। हर्षद पाटिल और सूरज पाटिल, ये धमाकेदार बल्लेबाजी, ये जोड़ी जानते हैं 64 रनों का पीछा करना है तो 30 रनों की जरूरत है। ओवर द विकेट के साथ गेंदबाज तैयार। वो बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार पैरेलल स्ट्रोक खेला है लेकिन फंबल हुआ खिलाड़ी, गेंद नहीं रुकेगी, जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार। नंबर आएंगे 6। हेलो 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 हेलो। क्या जबरदस्त बल्लेबाजी सूरज पाटिल ने भाई दिल जीत लिया आज बल्लेबाजी करते हुए। क्या जबरदस्त बल्लेबाजी चिराग पियांशु 11 मोहपे कोल की टीम की तरफ से। धमाकेदार बल्लेबाजी ओवर द विकेट के साथ घुमाकर खेला है। ये 6 नंबर 5 युवराज सिंह की याद दिला दी इस बंदे ने। 5 गेंदों के ऊपर लगातार 5वां छक्का। क्या रिकॉर्ड करेंगे? 5 छक्के लगाए बल्लेबाज सूरज पाटिल ने। वाकई तारीफ काबिल बल्लेबाजी। शुकर टीम की ये खिलाड़ी है और आज नाम रोशन कर दिया, अपने चाहने वालों के दिल के ऊपर दस्तक दी है। टीम की टोटल रन संख्या की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 46 रन। 18 रनों की जरूरत। ये छठा है या विकेट है, लेकिन कोई बात नहीं। जाते जाते सूरज पाटिल ने जो धमाकेदार बल्लेबाजी की है उसकी सराहना तो जरूर होगी, तालियां तो जरूर बजेगी इस बंदे के लिए। अरे 30 गेंदों के ऊपर 64 रनों की जरूरत थी और जिस अंदाज से बल्लेबाजी हुई है ना सूरज पाटिल की, 5 गेंदों के ऊपर 30 रन, क्या बेहतरीन इनिंग को अंजाम दिया था। इस वक्त जरूरत है 18 गेंदों में 18 रनों की। परिस्थिति बदल गई और लग रहा था यह मुकाबला इतना आसान नहीं होगा, लेकिन अब लग रहा है कि लगभग ये नामुमकिन सा मुकाबला मुमकिन कर देगी आसानी के साथ टीम चिराग पियांशु 11 मोहपे कोल की टीम। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं इस वक्त। रितेश आगिवले बहुत महंगी ओवर साबित हुई थी विशाल शेल्के की। 30 रन दिए थे उन्होंने। उसके बाद देखिएगा परेश शेल्के ने पहली ओवर में 16 रन दिए थे। अब गेंदें बची है 18 और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा इस वक्त। तीसरे नंबर के गेंदबाज परेश शेल्के। भरोसा रखा गेंदबाज ने परेश के ऊपर। जानते परेश 16 रन का मार जरूर खाया पहली ओवर में, लेकिन जब अच्छी गेंदबाजी करते हैं, लाइन और लेन के साथ करते हैं तो काफी मुश्किलें पैदा हो सकती है। नए बल्लेबाज यहां पे हम देख रहे हैं कि रितेश आगिवले इस वक्त मैदान के अंदर दाखिल है। 18 गेंदों के ऊपर जरूरत है 18 रनों की।
बहुत बड़ी बड़ी मेहमान हमारे यहाँ पे आ चुके हैं, उन सभी का हम स्वागत करते हैं 40 गांव प्रीमियर लीग में। आई ग्रुप के सभी जो मेंबर्स है, कैलाश दादा म्हात्रे, उनके सभी जो सैनिक है यहाँ पे आ चुके हैं। 18 गेंदों के ऊपर 18 रनों की जरूरत। ओवर द विकेट के साथ ये पहली गेंद खोदकर निकालने की कोशिश, सिंगल रन बनेगी। ऐसे एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा और इस एक रन के साथ टोटल में हुआ इजाफा। एक रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, रन संख्या बन चुकी है 47 रन और अब 17 गेंदों के ऊपर 17 रनों की जरूरत। मुकाबला बिल्कुल बैलेंस है। एक आध अच्छी ओवर के इंतजार में रहेंगे जय चेरोबा 11 सांगड़ी टीम के गेंदबाज और वो काबिलियत रखते हैं परेश शेलके। पहली गेंद के ऊपर सिंगल रन दी थी, लेकिन जिस अंदाज से बल्लेबाजी हो रही है हर्षद पाटिल की, आड़े बैट से खेलना चाहते थे डॉट बॉल। ये मैं पहले ही कहा था, इनकी ये काबिलियत रखते हैं गेंदबाज परेश शेलके और शायद अगर परेश शेलके इसी तरह से इसी अंदाज से गेंदबाजी करेंगे तो दिक्कतें पैदा कर सकते हैं चिराग पियांश 11 मोपे कोल के टीम को, क्योंकि अब गेंदें बची है 16, जीतने के लिए रनों की जरूरत है 17। फुल टॉस जरूर डाली थी गेंद। ओ डॉट गेंद यहां से कम बैक किया। परेश शेलके का क्या कहना भाई, यहां से हमने देखा ये गेंद निकली डॉट और इस डॉट गेंद के साथ अब रनों की जरूरत है। 15 गेंदों में 17 रनों की जरूरत। मराठी में कहते हैं ना, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं झाल्यासारखं होईल। कुठेतरी असं वाटत होतं की सहज विजयाच्या जवळ जातोय, समीप जातोय, परंतु तसं होऊ देत नाहीये परेश शेळके। ओ यह विकेट जाने की संभावना, यहां से परेश शेळके को मिलता हुआ विकेट। षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार गोली गावाला। 40 गावाचं भरलं आयोजन या होणार गोली गावाला। हार और जीत के बीच में खड़ा है एक नाम, जो नाम है परेश शेलके। ये बहुत बड़ा सरदर्द बन चुका है इस वक्त चिराग पियांशु 11 मोपे कोल के टीम के लिए, क्योंकि क्या शानदार गेंदबाजी। अब गेंदें बची है 14 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। जबरदस्त गेंदबाजी करते हुए यहां पे परेश शेलके को देखा गया। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए नजर आएंगे। सुनील मते, पुंजे टीम का यह खिलाड़ी सुनील मते। अब गेंदें बची है 14 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। बहुत बेहतरीन मुकाबला है, टॉप 10 में जाने की तैयारी में है दोनों टीमें, लेकिन कौन मनाएगा जीत का जश्न और कौन मनाएगा हार का मातम। दोनों टीमों के खेमे में देखिएगा शमशान की तरह सन्नाटा छाया हुआ है, क्योंकि जानते नहीं, सवाल है जहन में, सवाल है दिल में कि कौन आगे निकलेगा, कौन यहां से मायूस होकर मैदान छोड़ेगा, ये तो वक्त बताएगा। लेकिन फिलहाल परेश शेलके ने तो आग लगा दी मैदान के अंदर। वाकई तारीफ काबिल गेंदबाजी। ओ ये तीसरी गेंद डॉट, क्या कहना है भाई, वाह इस बंदे ने तो आज कमाल की गेंदबाजी की है। हर एक जय चेरोबा 11 सांगड़े टीम का, वो जो जय चेरोबा सांगड़े टीम को सपोर्ट करता है, परेश के लिए तालियां तो उसके लिए जरूर बजेगी, क्योंकि अब गेंदें बची है 13 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। अजय पाटिल की उस यादगार ओवर की याद दिलाई पिछले मुकाबले में। घुमाकर खेलने की कोशिश, परेश परेश परेश, एक ही नाम यहां पे परेश शेलके। जो जिम्मेदारी परेश शेलके के ऊपर थी उस जिम्मेदारी को बखूबी निभाया और बेहतरीन गेंदबाजी। चला तर याच दरम्यान आपण पाहुण्यांचं स्वागत करूया, कारण वेळही कमी आहे आपल्याकडे। मी स्वागत कक्षामध्ये आयोजकांना विनंती करेन आपण तिथे जावं। आदरणीय महेशजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य डेरवली उसारली, आपल्याला विनंती असेल आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। आदरणीय महेशजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य डेरवली उसारली, यांचं स्वागत आपण प्रवीण भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल। दुसरे आदरणीय मान्यवर
दुसरे आदरणीय मान्यवर आपल्याला प्रदीप पाटील उलव्याहून आहेत, आई ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांना विनंती असेल सर आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि त्यांचे सर्व शिलेदार प्रदीप पाटील उलवे, आई ग्रुप सदस्य महाराष्ट्र राज्य. त्यानंतर अरुण जरूरत. आसान सा मुकाबला था, एक ओवर ने पासा पलट दिया, गेंद को छोड़ा था. क्या सही फैसला था बल्लेबाज का? नहीं था, क्योंकि यह और एक डॉट गेंद निकली. एक कदम पीछे, फिर एक बार चिराग पियांशु 11 मोहपे कोल की टीम. मोहपे कोल की टीम के जो कि ये प्लेइंग स्क्वाड में देखिएगा, क्या सभी शांत बैठे हैं, कोई सवाल जवाब नहीं कर रहे हैं एक दूसरे के साथ. स्लोअर टाइप की गेंद घुमाकर खेल दिया. इस गेंद को मिड विकेट के सर के ऊपर से गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई 6 रन. जिसका नाम है हर्षद पाटिल. इस बल्लेबाज के बल्ले से 6 रन आए थे और इस 6 रनों ने पासा पलट दिया. फिर एक बार मुकाबला बैलेंस होता हुआ. 10 गेंदें अब जीतने के लिए 11 रनों की जरूरत है. 10 गेंदें 11 रनों की जरूरत. क्या जबरदस्त मुकाबला है, क्या जबरदस्त मुकाबला. पैसा वसूल. इंतजार है इस मुकाबले को कौन जीतेगा. फील्डिंग में परिवर्तन करते हुए कप्तान यहां पे आशीष पाटिल देखने को मिल रहा है. खुद गेंदबाजी कर रहे हैं आशीष, लेकिन सामने हर्षद पाटिल. हर्षद पाटिल मोहपे गांव की एक खिलाड़ी है और जो गेंदबाज है आशीष सांगड़े टीम, जय चेरोबा सांगड़े टीम की तरफ से हमेशा खेलते हुए नजर आते हैं. लेकिन इस मर्तबा 40 गांव प्रीमियर लीग में जय चेरोबा 11 सांगड़ी ग्रुप की तरफ से खेलते हुए नजर आ रहे हैं. आशीष की अगली गेंद हर्षद के लिए. इस गेंद को टैप करने का फैसला था. कोई रन नहीं मिलेगी. 9 गेंदे हैं, अंतिम 11 रनों की जरूरत. पलड़ा कभी भारी होता है जय चेरोबा सांगड़े टीम का, तो कभी चिराग पियांशु 11 कोल की मोहपे की टीम का. लेकिन हार और जीत के बीच में एक नाम है, वो नाम है हर्षद पाटिल. इस वक्त स्ट्राइक में स्लोअर टाइप की गेंद पॉइंट और कवर में फ्लिक किया. इस बार अपर कट से खेला था इस गेंद को और गेंद नहीं रुकेगी, जाएगी सीधी बाउंड्री लाइन को क्लियर करते हुए 4 रन. अपने आप के ऊपर भरोसा है इस हर्षद को. जानता है रन बनेंगे. जब मैं हूं ना तो कोई डरने की बात नहीं. घुमाकर खेलने की कोशिश, फाइन लेग थर्ड मैन बाउंड्री लाइन को क्लियर करने की कोशिश थी, लेकिन अभी कुछ नहीं है. कौन सी भी टीम हवा में मत जाइएगा, क्योंकि 7 गेंदें बची है और 7 रनों की जरूरत. बेहतरीन क्रिकेट यहां पे देखने को मिल रहा है. आशीष पाटिल इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. अंतिम गेंद बची है उसकी. जीतने के लिए 7 गेंदों के ऊपर 7 रनों की जरूरत. हाई वोल्टेज मुकाबला. आदरणीय संजयजी पवार मोहप्याहून आहेत, त्यांना विनंती असेल यावं आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. स्लोअर टाइप की ये गेंद सिंगल मिलेगी. सिंगल के साथ 1 से आगे जाता हुआ स्कोर कार्ड. रन संख्या बन चुकी है इस वक्त 58 रन. 6 गेंदें अंतिम और 6 रनों की जरूरत.
अंतिम गेंदबाजी के लिए सुयश पाटिल गेंदबाजी करेंगे जय चेरोबा सांगड़े टीम की तरफ से। 6 गेंदे नहीं, ये 6 गेंदे नहीं है जय चेरोबा सांगड़े टीम के लिए। भविष्य 40 गांव प्रीमियर लीग के लिए टॉप 12 में जाने की इच्छा है और ये 6 गेंदों के ऊपर रन बचाने हैं। 6 सामने बल्लेबाजी करते हुए मैं कहूंगा गेंदबाजों के लिए जल्लाद खड़ा है, क्योंकि जिस अंदाज से बल्लेबाजी की है हर्षद पाटिल ने, उसे रोकना लगभग नामुमकिन सा हो जाएगा। इसलिए तो सिंगल रन बनाकर सामने खड़ा है। ये देखिएगा अंतिम 6 गेंदे सुयश पाटिल गेंदबाजी करेंगे। वो हल्के हाथों से खेलना चाहते थे, रन नहीं निकाली जाएगी। 5 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। कमाल की क्रिकेट, कमाल की क्रिकेट। चिराग पियांशु 11 मोहपे कोल के टीम के, लेकिन हर पल मौला खिलाड़ी है, चेहरे के ऊपर स्माइल है हर्षद पाटिल की। निकालेंगे, जरूर निकालेंगे। सामने की तरफ इस गेंद को खेल दिया और मुश्किल के घड़ी में कप्तान ने इस मुकाबले को छोड़ दिया। हर्षद पाटिल मैदान के बाहर। फिर एक बार पलड़ा पलटा। जीत और हार के बीच में है अब 4 गेंदों में 6 रनों की जरूरत। आत्मविश्वास होना जरूरी है प्रवीण जी, लेकिन ओवर कॉन्फिडेंस इज वेरी डेंजरस। बहुत आत्मविश्वास होना घातकी हो सकता है, क्योंकि मुकाबला इजी है, टेक इट इजी। 6 गेंदों के ऊपर 6 रन है, तो आप अगर हाँ, कल ये मुकाबला पहला मुकाबला आपने देखा था, प्रवीण भोईर ने बताया था इंपैक्ट प्लेयर का इस्तेमाल किया जाएगा। 18 गेंदों के ऊपर 11 रन नहीं बने थे, तो ये भी बड़ी बात होती है क्रिकेट में। आप ना बिल्कुल शांत दिमाग से खेलिएगा। लग रहा था मुकाबला आसान है, लेकिन आसान नहीं है। 4 गेंदे बची है और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। जय भोईर मैदान के अंदर दाखिल। हर एक गेंद छक्के चौवे के लिए नहीं होती। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। और ये देखिएगा अलोंग द कार्पेट वी शेप में इस गेंद को खेल दिया। फिर आएगी मात्र सिंगल रन। मुकाबला और पेचीदा होता हुआ। 3 अंतिम गेंदे और 5 रनों की जरूरत। इस मुकाबले में रिजल्ट अगर चिराग पियांशु 11 के खिलाफ आता है ना, तो हर्षद पाटिल को बहुत पछतावा होगा, क्योंकि मुकाबले को लगभग उन्होंने ही जीता था और अंतिम वक्त में मुकाबला छोड़कर गए थे। 3 गेंदे 5 रन। और ये सिंगल रन रोकी जाएगी। डायरेक्ट हिट करने का प्रयास। माय गॉड, 2 अंतिम गेंदें बची है और जीतने के लिए 5 रनों की जरूरत, 4 रनों की जरूरत। मुकाबला कैसा हो तो मोहपे कोलके और सांगड़े के जैसा हो, देखा जाएगा। टॉप 12 में जाने के लिए बिग बैटल फाइट यहां पे देखने को मिल रही है। अंतिम 2 गेंदें 4 रन। कमाल का क्रिकेट, कमाल का क्रिकेट। ओवर द विकेट के साथ गेंदबाज सुयश पाटिल उड़ाकर खेल दिया इस गेंद को। ओ, गेंद नहीं रुकेगी। यह मुकाबले को जीत लिया है इस बार पियांशु चिराग 11 मोहपे कोल के टीम ने। शानदार जीत। यहां पे आ चुका है, जो कि चिराग पियांशु 11 मोहपे कोल के टीम टॉप 12 में क्वालिफाई हो चुके हैं। कांग्रेचुलेशन टीम मोहपे कोल के। और